मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशनची प्रोसेस आपण डिटेल स्टडी केलेली आहे. यामध्ये जी पहिली स्टेप झालेली आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन. या अल्ट्रा फिल्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये ब्लड फिल्टर झालं आणि जे फिल्ट्रेट जमा झालं त्या फिल्ट्रेटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वॉटर आहे, त्याचबरोबर युरिया आहे, युरिक ॲसिड आहे. हे नायट्रोजनस वेस्ट तर त्यामध्ये असलेच पाहिजे, त्याच्यासाठीच तर प्रोसेस आहे. त्याचबरोबर Na+, K+, Ca++, त्यानंतर Cl- हे सॉल्ट्स त्यामध्ये फिल्टर झालेले असतात. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचे कंपाऊंड ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड्स आणि त्याचबरोबर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, विटॅमिन सी, असे कंपाऊंड्स यामधून फिल्टर झालेले आहेत. असे कंपाऊंड्स यामध्ये फिल्टर झालेले आहेत. हा जो ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनचा रेट आहे तो 125 ml पर डे. 125 ml पर डे. आणि अशा प्रकारे 180 लिटर एवढं फिल्ट्रेट दिवसभरात जमा होतं, तयार होतं. परंतु त्याच्यामधलं 99% फिल्ट्रेट जे आहे ते रिॲब्सॉर्ब केलं जातं आणि फक्त 1 to 1.5 लिटर एवढं फिल्ट्रेट युरिनच्या फॉर्ममध्ये बाहेर टाकलं जातं. 180 लिटर फिल्ट्रेट जमा होतं, तयार होतं. परंतु त्याच्यापैकी 99% फिल्ट्रेट हे रिॲब्सॉर्ब केलं जातं आणि फक्त 1% फिल्ट्रेट म्हणजेच 1 to 1.5 1 ते 1.5 लिटर एवढं फिल्ट्रेट युरिनच्या रूपानं बाहेर टाकलं जातं. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की हे अतिशय महत्त्वाचे कंपाऊंड्स आहेत ज्यांचा लॉस बॉडीला अजिबात नको आहे. आणि म्हणून आपण सांगितलंय सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनच्या प्रोसेसमध्ये आता युरिया युरिक यामध्ये 75% to 80% वॉटर ऑब्लिगेटरी रिॲब्सॉर्प्शनच्या प्रोसेसमध्ये रिॲब्सॉर्ब केलंय. ऑब्लिगेटरी म्हणजे कंपल्सरी, व्हायलाच पाहिजे. त्याचबरोबर 70 to 75% Na+, K+, Ca++, Cl- यांचं रिॲब्सॉर्प्शन, आता हे पॅसिव्ह न होणार आहे, यांचं रिॲब्सॉर्प्शन ॲक्टिव्ह प्रोसेसनं होतं. Cl- फक्त पॅसिव्ह न होतं. त्यानंतर ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड आणि विटॅमिन सी यांचं रिॲब्सॉर्प्शन
ॲक्टिव्ह प्रोसेसनं PCT टू ब्लड ॲक्टिव्ह प्रोसेसनं होतं. हे रिॲब्सॉर्ब करणं गरजेचंच आहे, म्हणून यांना आपण म्हणतो हायली थ्रेशहोल्ड कंपाऊंड्स. आता आपल्यामध्ये 140 मिलीग्रॅम एवढी शुगर म्हटलं तर नॉर्मल आहे. त्या पर्सनमध्ये, अशा पर्सनमध्ये 100% रिॲब्सॉर्ब केली जाईल शुगर. परंतु जर ग्लुकोज लेवल 180 मिलीग्रॅमच्या पुढं जात असेल, 180च्या पुढं शुगर जात असेल, तर युरिनमधून ती बाहेर पडत असते. ही थ्रेशहोल्ड व्हॅल्यू आहे. ही 180 ही थ्रेशहोल्ड व्हॅल्यू आहे या ग्लुकोजची. याच्यापेक्षा जास्त शुगर त्या पर्सनच्या ब्लडमध्ये असेल तर एक्सेस शुगर जी आहे, जेवढी PCTची कॅपॅसिटी आहे रिॲब्सॉर्ब करायची, तेवढी शुगर PCT रिॲब्सॉर्ब करणारच आहे. परंतु एक्सेस शुगर जी आहे ती शुगर युरिनमधून बाहेर टाकली जाईल आणि मग त्या पर्सनच्या युरिनमध्ये शुगर आपल्याला मिळते. त्या पर्सनच्या युरिनमध्ये आपल्याला शुगर मिळते. आणि या डिसऑर्डरला आपण म्हणतो ग्लायकोस्युरिया. ग्लायकोस्युरिया असं आपण या डिसऑर्डरला म्हणतो, की ज्याच्यामध्ये डायबिटीस मिलिटस किंवा त्याला आपण डायबिटीस म्हणतो, जो शुगर रिलेटेड डायबिटीस आहे, तो डायबिटीस हाच आहे की ज्याच्यामध्ये ग्लुकोज लेवल ब्लडची वाढते आणि त्याबरोबरच ग्लुकोज युरिनमधून सुद्धा बाहेर पडतं. 180 मिलीग्रॅम पेक्षा जास्त असेल तर. हे सगळं घडतं सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनमध्ये. आणि नंतर लूप ऑफ हेनलेमध्ये डिसेंडिंग लिम्बमध्ये गेलं. डिसेंडिंग लिम्बमध्ये जर गेलं तर वॉटर मोठ्या प्रमाणावर रिॲब्सॉर्ब केलं जातं. असेंडिंग लिम्बमधून गेलं तर त्याच्यामध्ये Na+K+Cl- यांचं रिॲब्सॉर्प्शन ॲक्टिव्ह प्रोसेसनं होतं. त्यानंतर DCT मध्ये Na+ इज सबस्टिट्यूटेड बाय K+ घेणार, Na+ देणार. त्याबरोबरच वॉटर पण रिॲब्सॉर्ब केलं जाईल. इथं फॅकल्टेटिव्ह आहे. म्हणजे ॲज पर नीड आहे ॲब्सॉर्प्शन याचं वॉटरचं. आणि त्याचबरोबर Cl- रिॲब्सॉर्प्शन होईल. रिॲब्सॉर्प्शनच्या प्रोसेस नंतर थर्ड स्टेप आपण सांगितली, पहिली, दुसरी आणि थर्ड स्टेप जी आहे ती आहे ॲक्टिव्ह सिक्रीशन. जे कंपाऊंड्स अल्ट्राफिल्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये फिल्टर व्हायचे राहून गेले, एस्केप ड्युरिंग अल्ट्राफिल्ट्रेशन, दे आर actively secreted in DCT-CT, that is active secretion. कोण राहून गेलं तर क्रिएटिनाइन राहून गेलेलं आहे, युरिक ॲसिड राहून गेलेलं आहे, त्यानंतर NH4 राहून गेलेलं आहे, त्यानंतर हिप्युरिक ॲसिड राहून गेलेलं आहे जे अल्ट्राफिल्ट्रेशन मध्ये ते इथं सिक्रीट केलं जातं. त्याचबरोबर ड्रग्स, अँटीबायोटिक्स, डाईज अशा प्रकारचे कंपाऊंड सुद्धा इथं सिक्रीट केले जातात.
आणि मग कलेक्टिंग ट्युब्युलमध्ये फिल्ट्रेट जाणार. कलेक्टिंग ट्युब्युलमध्ये काय होणार, H+ सिक्रीशन होत आहे म्हणून युरिन ॲसिडिक होत आहे. आणि H+ सिक्रीशन होणार, वॉटर काढून घेणार आणि युरिन कॉन्सन्ट्रेटेड बनवणार. अशा प्रकारची प्रोसेस आपण स्टडी केलेली आहे. आपण डिटेल यापूर्वी सांगितलेले आहेत. ब्रीफ आउटलाईन तुम्हाला इथंही मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.